नमस्कार. माझी आवड माझी निवड या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मी कीर्ती. आज मी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला सर्वांना घेऊन जात आहे. यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्समधून ट्रेन पकडून पोचलो ते सोलापूरला आम्ही कॅबच बुक केली होती, जिने आम्हाला तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घेऊन गेले. तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा कळस पाहून इतकं सुंदर वाटलं की मातेच्या ओढीची दर्शनाची आम्हाला ओढच लागली होती. मंदिरात जाण्यासाठी मुख्यतः 2 रांगा होत्या, एक धर्मरांग व दुसरी मुखदर्शन रांग. पण आम्ही सर्वांनी धर्मरांगेतच जाण्याचे ठरवले. या धर्मरांगेतून जाण्याला आम्हाला 3 ते 3.5 तास लागले. पण देवी मातेचे सुंदर अलौकिक असे रूप पाहून आमच्या डोळ्याचे पाणी फिटले व 3 तासाचा क्षण कुठच्या कुठे निघून गेला. अहो, आई भवानी माताच ती अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत, आपल्या छत्रपती महाराजांची कुलदेवता. बरं, या मातेचे फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्याने मी हे जे काही फोटो तुमच्यासमोर ठेवले आहेत ते मी गुगलवरनं काढले. आई भवानी मातेचं दर्शन घेऊन तिच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही देवळाच्या बाहेर दुकानांच्या इथे पोचलो. तिथे विविध ठिकाणी महालक्ष्मीचं कुंकू, हळदीचं कुंकू, केमिकलयुक्त कुंकू असे विविध प्रकारचे कुंकवांच्या राशीच्या राशी मला दिसल्या. भवानी मातेच्या मूर्त्याही विक्रीला होत्या, ज्या छोट्यापासून छोट्या आणि मोठ्यांपासून मोठ्या होत्या, ज्याची आपण घरात स्थापना करून आई भवानीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबांना मिळावा ही अपेक्षा करून तिची स्थापना करू शकतो. तिथे विविध प्रकारच्या मूर्त्या, दिवे, कुंकवांच्या अनेक राशी होत्या. छोट्या मोठ्या डब्यात हे कुंकू आपल्याला विक्रेते विकताना दिसत होते. आई भवानी मातेला परडी ही प्रिय असल्याने तिथे परडी विक्रीही चालू होती. ह्या ताई ज्या हिरव्या बांगड्या विकत घेत आहेत ना, त्या सुंदरच वाटल्या. त्याच्यातील काही बांगड्या मी सुद्धा घेतल्या. बरं हे विक्रेत्यांमध्ये हळदीचं कुंकू, महालक्ष्मीचं कुंकू अशा विविध प्रकारचे कुंकवांची रास मला दिसली. आणि ह्याचीच मला एक प्रश्न विचारायचे वाटले की बरं काय असेल हे कुंकू. ह्याच प्रश्नांची काहीशी उत्तरं मिळवण्यासाठी मी तेथील एका दुकानदाराचा घेतला हा इंटरव्ह्यू. बनवतात ताई, बिगर केमिकल असतो, बिगर कलर असतो त्यामध्ये. हळदीचं म्हणतात त्याला. हे आहे लक्ष्मी कुंकू. हे लाल कलर केमिकल असतं त्याच्यामध्ये. अच्छा, अजून काय? कवड्यांच्या माळाचं काय महत्व आहे सांगा आम्हाला. कवड्यांच्या माळा देवी सौंटे खेळत होती पहिलं, हा त्यामुळे हे कवड्यांच्या माळांचं महत्व आहे जास्त. हा बरं, ह्या कवड्यांच्या माळा जर कोणी घेतल्या तर त्याची काय ठेवणूक करावी लागते किंवा काय जपणूक करावी लागते? जपवणूक काय नाही त्याला, बाथरूम वगैरे केलं तर हात धुवून, पाय धुवून वगैरे व्यवस्थित घालावे, हात लावे, स्पर्श करावे. बरं, हे महाराजांच्या काळात असायच्या हो, महाराजांच्या काळात. बरोबर. मग महाराज जे घालायचे त्या ह्याच कवड्याच्या माळा का? तीच माळ आहे ही, भवानी माळ आहे. हा, अंबाबाईला शिवाजी महाराजांना दिलेली कवड्यांची माळ. आणि ह्याच भवानी मातेने आपल्या शिवाजी महाराजांना, थांबा एक मिनिट, शिवाजी महाराजांनी ह्या भवानी मातेला कशा त्यांना कोणी दिला? आई अंबाबाईने त्यांना दिले. त्यावेळेस ते कुठं युद्धाला चालले होते, त्यावेळेस आशीर्वाद मागितला होता त्यांनी. त्यावेळेस आई भवानी तलवार कवड्यांची माळ त्यांना दिलेली आशीर्वाद म्हणून. धन्यवाद. तिथून आम्ही चिंतामणी मंदिराच्या पाठीमागे असलेला हा दगड, देवी मनातील कौल ओळखून होकार, नकार किंवा स्थिर असे उत्तर देते. तेथील एका महिलेचा मी चिंतामणीबद्दल एक व्हिडिओ काढला, तो आपल्यासोबत शेअर करीत आहे. इतका सुंदर आवाज होता त्यांचा की मला राहूनच नाही. 15 रुपया सुट्टा करावा, चिंतामणीवरती हात ठेवावा, कोटी हो घर घर फिरते, आई अंबिका कौल सोडीते. मीही मनातील एक प्रश्न विचारून बघितला, त्याचे उत्तर मला नकारात्मक आले. असो, आई भवानी मातेची मर्जी. पण माझा नकार आला तरी माझ्या मुलीला प्रश्नाचं उत्तर हे होकारात्मक आलं, ह्याच्यातच मी भरून पावले. माझ्या भावाचं आणि माझ्या बहिणीचं उत्तर स्थिर आलं, म्हणजे अधिक प्रयत्न.
आई भवानी मातेचा कौल असतो. तिच्या पुढे काय चालणार? आदी माया आदी शक्ती ती. खरंच मनातील कौल ओळखून ती आपल्याला उत्तर देते. फारसी चिंतामणीबद्दल मला माहिती नसल्यामुळे मला जेवढी माहिती आहे ती मी तुमच्यासमोर सादर करत आहे. या आदिमाया आदिशक्तीला सर्वतोपरी आम्ही नमन करून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. सर्व आम्ही मनोभावाने तुळजाभवानी मातेला सर्वांचे रक्षण कर, सर्वांचे कल्याण कर हे सांगून आम्ही तुळजाभवानी मातेचा निरोप घेतला व पुढच्या प्रवासाला लागलो. तर माझा हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट्स करून मला सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व माझा पुढचा प्रवास कुठे असेल बरं? काही तुम्हाला कल्पना आहे का? हे मला नक्की कळवा व माझ्या प्रयत्नांना नक्की साथ द्या. धन्यवाद.